नमस्कार मुलांनो, पालकांनो, मी आहे आनंदी भारती. आज आपण एक नवीन पुस्तक पण ऐकणार आहोत. आपलं चॅनल आहे बालक पालक रेडिओ. तर पुस्तक जे आहे ना मुलांनो, ते 10 लाखाहून अधिक त्याची विक्री झालेली आहे. पुस्तकाचं नाव ऐकायचंय? ऐका. ॲटॉमिक हॅबिट्स. मराठीत म्हटलं तर सवयी लहान, परिणाम महान. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं बेस्ट सेलर पुस्तक आहे. मग चांगल्या सवयी आत्तापासूनच आत्मसात केलं तर आपलं व्यक्तित्व हे गुणी होणारच आहे, हो की नाही? तर उत्तम सवयी अंगी बाणवण्याच्या, वाईट सवयीतून मुक्त होण्याच्या सोप्या आणि सिद्ध झालेल्या मार्गांचा इथे विश्लेषण केलेला आहे मुलांनो. तर त्याचा भाग 1 तुमच्यासाठी निवडक मुद्द्यांसह मी वाचते आहे. ऐका हा. तर भाग 1 मध्ये व्यक्तित्वात बदल करण्याची 2 पायऱ्यांची पद्धत म्हणजे काय? ऐका. तुमचे व्यक्तित्व तुमच्या सवयीमधून दृष्टीपथात येते. तुमची तत्वे, निष्ठा या काही जन्मजात नसतात, बरोबर? प्रत्येक तत्व, निष्ठा या त्या जगाविषयीच्या, इतरांविषयीच्या असोत किंवा स्वतःबद्दलच्या, या शिकाव्या लागतात. अभ्यासाने आत्मसात कराव्या लागतात आणि त्यावर विविध अनुभवांचे संस्कार करावे लागतात. त्यांना आकार द्यावा लागतो, वळण लावावे लागते. म्हणजे काय? ऐका. नेमक्या शब्दात सांगायचे तर तुमच्या सवयी, काम करण्याच्या, बोलण्याच्या, चालण्याच्या, वागण्याच्या पद्धती याच तुमच्या व्यक्तित्वाचे दर्शन घडवीत असतात. अगदी साधी गोष्ट. रात्री झोपताना तुम्ही तुमचे अंथरूण तयार करता. त्यातूनही तुम्ही व्यवस्थितपणाचे किती भोगते आहात हे दिसून येते. तुमच्या लिखाणातून तुमच्या व्यक्तित्वातील निर्मिती क्षमता प्रदर्शित होते. तुम्ही करीत असलेल्या व्यायामातून त्याचे प्रकार, त्यातील नियमितपणा यातून तुमचे सशक्त व्यक्तित्व नजरेत भरते. या तुमच्या सवयी, जीवन पद्धती यांचे तुम्ही जितक्या जास्त प्रमाणात, जितक्या प्रामाणिकपणे, नियमितपणे, वारंवार पालन करतात, तेवढी त्या सवयी, पद्धती यांच्याशी जोडलेल्या गेलेल्या तुमच्या व्यक्तित्वालाही बळकटी येते. समजलं? व्यक्तित्व, व्यक्तिमत्व, ओळख यांसाठी इंग्लिशमध्ये आयडेंटिटी असा शब्द आहे. तुमच्या व्यक्तित्वावर तुमचा विश्वास असतो. मी हा असा आहे असे तुम्ही छाती ठोकपणे सांगू शकता, कारण तुमच्यापाशी त्याचा पुरावा असतो. तुम्ही गेली 20 वर्षे दर गुरुवारी न चुकता मंदिरात जाता. हा तुमच्या व्यक्तित्वातील धार्मिकतेचा समावेश असल्याचा स्वच्छ पुरावा असतो. दुसरं पहा. रोज रात्री 1 तास तुम्ही बायोलॉजीचा अभ्यास करीत असाल तर ते तुमचे वर्तन, तुम्ही अभ्यासू आहात हे सिद्धच करते. तुम्ही काहीही झाले तरी, बर्फ पडला तरी सुद्धा 1 दिवसही व्यायामशाळेत जाणे आणि व्यायाम करणे चुकवित नाही. याचाच अर्थ तुम्ही तुमचे आरोग्य सांभाळण्यास स्वतःशी वचनबद्ध असता असाच निघतो, बरोबर की नाही? या तुमच्या सवयी, निष्ठा यांचे जेवढे जास्त आणि बळकट पुरावे तुमच्याजवळ असतात, तेवढी ती सवय, ती निष्ठा यावर तुमचा दृढ विश्वास असतो. अर्थातच याचा अर्थ असा नव्हे की फक्त तुमच्या कृतीच तुमचे व्यक्तित्व घडवतात, परंतु त्यांची लक्षणीय पुनरावृत्ती आणि सातत्य यामुळे त्या तुमच्या व्यक्तित्वाच्या जडणघडणीतील सर्वात महत्त्वाचा घटक ठरतात हे नक्की. जीवनातील प्रत्येक अनुभव तुमच्या प्रतिमेवर एक पुसटसा बिंदू उमटवत असतो. पण म्हणून एकदा कधीतरी पायाने चेंडू जोराने मारला तर तुम्ही काही लगेच स्वतःला सॉकर खेळाडू समजायला लागत नाही. किंवा कधीतरी कागदावर 4 रेघा चितारल्या, एखादे चित्र काढले तर चित्रकारही समजत नाही. पण जर एखाद्या प्रकारची कृती वारंवार घडू लागली, अनुभवांच्या तिजोरीत लक्षणीय भर पडू लागली, तर मात्र त्याचा परिणाम म्हणून प्रतिमेत बदल होऊ लागतो. मुलांनो ऐका, पालकांनो ऐका. एखादाच अनुभव काळाच्या ओघात वाहून जातो. त्याचा परिणाम पुसट होऊ शकतो, पुसूनही जातो.
परंतु त्याचे सातत्य वाढले, सवयीमध्ये परिवर्तित झाले, तर मात्र काळाच्या ओघातही त्यांचा परिणाम टिकून राहतो. तशा सवयी तुमची प्रतिमा बदलू शकतात, तुमच्या व्यक्तित्वावर परिणाम घडवू शकतात. अशा प्रकारे सवयी अंगी बाणवणे, त्यांचे नियमित पालन करणे, ही प्रक्रियाच तुमचे व्यक्तित्व घडवते, बदलवते, तुमची ओळख निर्माण करते. त्यानेच तुम्ही बनता. समजलं की नाही मुलांनो? ही प्रक्रिया मुलांनो हळूहळू घडत असते, उत्क्रांतीसारखी. एका क्षणी आपण पूर्णपणे निराळे नाही बनू शकत. चुटकी वाजवली की व्यक्तित्व बदलून टाकले असे होत नाही. बालकांनो, दर दिवशी थोडा थोडा एकेका सवयीत फरक करून बदल साधावा लागतो. खरे तर आपण सतत अतिसूक्ष्म अशा उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून जात असतो. प्रत्येक सवय एखादी सूचना देत असते. तुम्ही म्हणू लागता, अरे मी बहुतेक हा होतो आहे. तुम्ही एखादे पुस्तक वाचून संपवता आणि तुम्हाला वाटू लागते तुम्ही वाचनाची आवड असलेली व्यक्ती आहात. व्यायामशाळेत जाऊन येता व्यायाम प्रेमी होऊ लागता आणि गिटार वाजवायला सराव करू लागलात आणि संगीत प्रेमी म्हणवून घेता. सातत्याने केलेली प्रत्येक कृती म्हणजेच तुमची प्रत्येक सवय केवळ परिणामच घडवित नाही, ती तुम्हाला फार महत्वाची गोष्ट शिकवते. कोणती? नीट ऐका हा. स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवते. तुम्हाला आत्मविश्वास देते. मी हे मिळवू शकतो असे तुम्ही छाती ठोकपणे म्हणू शकता. जसजशी तुमच्या बाजूंच्या मतांची संख्या वाढत जाते, पुरावे एकत्र होत जातात, तसतसे तुमच्या आत्मसंवादालाही अर्थ प्राप्त होतो. तोही योग्य प्रकारे बदलू शकतो. चांगल्या सवयी जसे चांगले बदल घडवतात मुलांनो, योग्य प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातात, तसेच तुमच्या वाईट सवयी विरुद्ध परिणाम घडवतात. त्याही मते देतात, पुरावे जमवतात, अयोग्य अधोगतीच्या मार्गावर घेऊन जातात. यातही एक दिलासा आहे. तुम्ही सद्गुणाचे पुतळे, आदर्श परिपूर्ण व्यक्ती असणे काही आवश्यक वा अपेक्षित नसते. निवडणुकीत दोन्ही बाजूंच्या उमेदवारांना मते मिळतात आणि निवडून येण्यासाठी सगळीच मते मिळावी लागत नाही. बहुमत गरजेचे असते. तुमची एखादी वाईट कृती, एखादी निष्फळ सवय खपून जाते, परंतु बहुमत चांगल्या कृतीचे, सवयींचे राहील, हे तुमचे उद्दिष्ट असले पाहिजे. यात दोन गोष्टी कराव्या लागतात. पहिली, आपल्याला काय प्रकारची व्यक्ती व्हायचे आहे हे मनाशी पक्के ठरवावे लागते. आणि दुसरं, लहान लहान यशस्वी पावले टाकून स्वतःचा निर्णय स्वतःलाच पटवून द्यावा लागतो, स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागते. आणि शेवटी एकच सांगते मुलांनो, सवयी बदल घडवतात. त्यासाठी विचार करायला शिका, पालक दोघांनी. तुम्हाला कोण व्हायचे आहे मुलांनो, काय बनायचे आहे हे स्वतःशी नक्की ठरवा. कारण तुम्हाला काय व्हायचे आहे, कोणत्या तत्वाच्या बाजूने उभे राहायचे आहे, कशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे, काय म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, तुमची प्रतिमा कशी असायला हवी आहे, या सर्व गोष्टी कोणाच्याही बाबतीत लागू पडतात. व्यक्तीच्या, संघाच्या, समाजाच्या आणि देशाच्या सुद्धा. नमस्कार. पुन्हा भेटूया भाग 2 मध्ये नवीन लेख याच पुस्तकाचा घेऊन. बाय बाय.